आणि ग्रुप अख्खा अ मध्ये आहे. आम्ही 8वीला मग दुसरा पर्याय नाही, मॅटर करावा लागेल आपल्याला. आम्हाला ते पटत नसतं. शाळेचे काही सर आहेत ज्यांना आम्ही आवडत नाही डोंगरावरचे. अच्छा. मग ते नियोजन करून असं ठरवतात की आम्हाला ड मध्ये टाकायचं, कारण की आम्ही 8वी अ मध्ये अ साठी स्ट्रगल करून अ मध्ये गेलेलो असतो. मग त्यांना 10वी अ मध्ये आल्यावर त्यांना परत आम्हाला ड मध्ये टाकायचं असतं. मग पोरं चिडतात, म्हणतात की नाही आम्ही एवढं केलं, स्ट्रगल केलं, आम्ही अ मध्ये आलो, तुम्ही आम्हाला परत का ड मध्ये टाकताय. मग त्याच्यावरून त्यांचा राग, मग ती तोडफोड शाळेमध्ये सगळं होतं. तो मॅटर आहे सगळा. पण सगळे सर तसे नसतात, काय काय शिक्षक आमच्या बाजूने असतात. हो, कांबळे सर आम्हाला फुल सपोर्ट असतो त्यांचा. ह्याला म्हणजे परिस्थिती एवढी बेकार असते की ह्याला फी भरायला पैसे नसतात. अक्षरशः सर फी भरतात ह्याची. वा. ह्यो शाळा शिकतो ती. मग नाही का पण बाक तोडण्यात तू पण होतास का? हो. कारण तेव्हा म्हणजे कांबळे सर शाळेत नसते ना, तर आमची बाजू घ्यायला कोणच नसतं. आणि जे शिक्षक आहेत ते आमच्या विरोधात, आणि आम्हाला कधी मारायला भेटतंय ते लगेच आठवतं. मग परत नंतर मग आम्हाला राग येतो आम्हाला, कारण आमचं जिथं चुकलं नाही तिथं आम्ही सहन का करायचं. मग आम्ही बाक वगैरे तोडतो. परत नंतर ते भरून पण दिले, म्हणजे पश्चाताप होतो ना. परत कांबळे सर वगैरे सांगते आम्हाला समजून की नाही तुम्ही चुकीचं केलं. मग आम्ही ते सगळं भरपाई भरून देतो. आम्ही कामाला जातो, प्रत्येकाच्या घरात लुटणं, परत झाडू बिडू मारतो, फरशा बिरशा पुसून आम्ही सगळं हाय असं करून देतो. हॉटेलमध्ये कामं करतो आम्ही. तरी पण परत नंतर आम्हाला एक परीक्षा पास व्हायची असते काय पण करून, आणि त्याच्यात मी पास होतो, म्हणजे सगळी पास झाली.